कर्मफळ कधीही चुकत नाही. रामा आणि भीमा नावाचे दोन तरुण मित्र होते. गावात त्यांना कोणताच कामधंदा नव्हता. आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवावे, त्याशिवाय लग्न करायचे नाही, असे त्या दोघांनी ठरवले. ठरल्याप्रमाणे रामा आणि भीमा शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले. शहरात गेल्यावरती काही दिवस त्यांनी घरगडी म्हणून काम केले. हळूहळू साठलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला. सुदैवानं त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला. हातात पैसा खेळू लागला. बरेच सोने नाणे खरेदी केले. आता आपल्या गावी जाऊन लग्न करून सुखाने संसार करू, असा विचार करून दोघेही आपापल्या गावी जायला निघाले. त्यावेळी वाहतुकीची साधने नसल्याने पायीच प्रवास करावा लागे. मजल दरमजल करत भरपूर धनदौलत घेऊन ते प्रवासाला निघाले. एका नदीकिनारी आले. जेवून थोडी विश्रांती घ्यावे असे त्यांनी ठरवले. रामा हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला. भीमाने जेवणाचे डबे उघडले. त्याच वेळी भीमाच्या मनामध्ये दृष्ट विचार आला. रामा जर पाय घसरून नदीत वाहून गेला तर? त्याच्या जवळची संपत्तीही आपल्यालाच मिळेल. गावात आपला एवढा श्रीमंत कोणीच नसेल. तेवढ्यात रामा शांतपणे उपरण्याला हातपाय पुसत येत होता. भीमाने ताबडतोब विषारी झाडपाला आणून तो रामाच्या जेवणामध्ये मिसळला. जेवण झाल्यावरती रामाला कसेचेच होऊ लागले. थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला. भीमाने रामाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले. रामा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला. भीमा त्याची धनाची थैली आपल्या गाठोड्यात लपवून तो पुढे निघाला. गावात पोहोचताच जोराने हंबरडा फोडून रडू लागला. आपला मित्र रामा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून सांगू लागला. मला पण मरायचे आहे, मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू, असे खोटे खोटे रडू लागला. त्याचे रडण्याचे नाटक इतके बेमालूम होते की कोणालाही त्याच्यावरती संशय आला नाही. सर्व काही शांत झाल्यावरती भीमाने मोठे घर बांधले, लग्न केले. गडी माणसं दारात राबू लागली. पुढे तो सावकारी करू लागला. वर्ष लोटली. भीमाच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले. एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचे कोडकौतुक होऊ लागले. बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर एकाएकी आजारी पडले. डॉक्टर, वैद्य, हकीम त्याच्यावरती इलाज करू लागले. पण बाळाचा आजार काही बरा होईना. महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारेना. कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणामध्ये खर्च झाला, पण आजार बरा होण्याचं चिन्ह काही दिसेना. एका गावात फार मोठे सिद्धपुरुष आले होते. ते त्रिकालज्ञानी होते. त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून भीमा बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला. सिद्धपुरुषाला आपली व्यथा सांगितली. थोडा वेळ ध्यानस्थ होते. ते नंतर म्हणाले, आत्तापर्यंत मुद्दल वसूल झाली, परंतु व्याज अजून बाकी आहे. ते फिटलं की बाळाला बरं वाटेल. भीमा म्हणाला, महाराज, मी नाही समजलो. सिद्धपुरुष म्हणाले, भीमा, अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जिवलग मित्र रामा आहे. त्याला कपटाने मारून त्याची संपत्ती तू हडप केलीस. ती व्याजासह वसूल करायला तू आलाय. प्रारब्धाचे भोग आहेत हे. मनुष्य आज जे कर्म करेल ते संचित कर्म पुढे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येईल. त्यालाच कर्माचे फळ म्हणतात. चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे वाईट फळ भोगावेच लागते. म्हणून कशाही परिस्थिती असली तरी देखील चांगलीच कर्म करावीत. कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावरती आधारलेली असते. आताच कर्माबद्दलची आणखी एक कथा आपण पाहूया. एका छोट्याशा गावात राघव आणि विनायक नावाचे 2 जिवलग मित्र राहत होते. लहानपणापासून दोघे एकत्र शाळा, खेळ, भांडण, स्वप्न सगळं काही. गावात लोक म्हणायचे हे दोघं म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू. पण स्वभाव मात्र अगदी वेगळे होते. राघव शांत आणि प्रामाणिक, नेहमी कमी बोलायचा, पण जे बोलायचा ते मनापासून. विनायक हुशार होता, पण थोडा शॉर्टकट घेणारा. त्याला पटकन मोठं व्हायचं होतं, कसंही करून. एक दिवस दोघांनी ठरवलं, गावात काही नाही, शहरात जाऊन मोठं होऊ, पैसा कमावू आणि मग परत येऊन सगळ्यांना दाखवू. दोघे शहरात गेले. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. कधी हॉटेलमध्ये भांडी घासायचे, कधी बांधकामावरती काम करायचे. रात्री थकून भागून झोपायचे.
पण एकमेकांसोबत असल्यामुळे सगळं काही सहन होत होतं. हळूहळू त्यांनी एक छोटासा चहा नाश्त्याचा स्टॉल सुरू केला. राघव मनापासून काम करायचा, ग्राहकांशी प्रेमाने बोलायचा. विनायक हुशारीने काम वाढवायचा. मार्केटिंग, आयडिया, नफा, दुकान चालायला लागलं. काही वर्षात त्यांचा छोटा स्टॉल मोठ्या हॉटेलमध्ये बदलला. पैसा येऊ लागला, नाव देखील मोठं होऊ लागलं. पण इथेच सगळं बदलायला सुरुवात झाली. एका रात्री विनायक शांत बसला होता हॉटेलच्या ऑफिसमध्ये. समोर कॅश, खातं, सोनं सगळं पाहत होता. त्याच्या मनात एक विचार आला, हे सगळं आपण दोघांनी केलं, पण अर्धा हिस्सा राघवचा का? मी एकटाच असतो तर सगळं माझंच झालं असतं. तो विचार हळूहळू विषासारखा पसरू लागला. दिवस गेले. विनायकचा स्वभाव बदलायला लागला. तो चिडचिड करू लागला. राघव मात्र अजूनही त्याच्यावरती तितकाच विश्वास ठेवत होता. एक दिवस विनायकने प्लॅन केला, चल आपण थोडा ब्रेक घेऊया, जवळच्या डोंगरावरती जाऊ, रिलॅक्स होऊ. राघव लगेच तयार झाला. दोघे डोंगरावरती गेले. सुंदर जागा होती. खाली खोल दरी, वर शांत आकाश. दोघे एका कड्यावरती बसले होते. राघव म्हणाला, आपण किती लांब आलो ना, आठवते का हे दिवस? विनायक फक्त हसला, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. क्षणभर शांतता आणि अचानक विनायकने राघवला जोरात ढकलून दिलं. राघव खाली पडताना फक्त एकच शब्द ओरडला, विनायक. त्या आवाजात विश्वास तुटल्याच्या वेदना होत्या. विनायक काही क्षण थरथरला, पण लगेच स्वतःला सावरलं. अपघात झाला असं स्वतःलाच सांगत राहिला. तो खाली उतरला नाही, थेट शहरात परतला. लोकांना सांगितलं, राघवचा पाय घसरला, मी त्याला वाचवू शकलो नाही. सगळ्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. विनायक आता एकटाच मालक झाला. हॉटेल चेन बनलं. पैसा, बंगला, गाडी, नाव सगळं मिळालं. त्याने लग्न केलं. आयुष्य परफेक्ट वाटत होतं. काही वर्षांनी त्याला एक मुलगा झाला. तो मुलगा त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला. पण तो मुलगा जन्मापासूनच शांत होता, खूप शांत. हसत नसे, रडत नसे, फक्त बघत राहायचा. जसा मोठा होत गेला त्याच्या डोळ्यात एक विचित्र नजर होती, जणू काही तो सगळं ओळखतोय. विनायकला कधी कधी अस्वस्थ वाटायचं, पण तो दुर्लक्ष करायचा. एक दिवस अचानक मुलगा आजारी पडला. कुठलाच डॉक्टर कारण सांगू शकत नव्हता. औषधं, हॉस्पिटल, पैसे सगळं वापरलं, पण मुलगा बरा होत नव्हता. रात्री तो मुलगा झोपेत काहीतरी बोलायचा, का ढकललंस मला, का ढकललंस मला. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा विनायक घाबरला. कदाचित भ्रम असेल, पण ते पुन्हा पुन्हा घडू लागलं. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, का ढकललंस मला. विनायकचं मन हादरलं. शेवटी तो एका प्रसिद्ध साधूंकडे गेला. साधू शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले. विनायक रडत म्हणाला, माझ्या मुलाला वाचवा, काहीतरी करा. साधूंनी डोळे मिटले. काही क्षण शांतता पसरली. मग ते म्हणाले, वाचवू? तू आधी समजून घे. विनायक गोंधळला. साधू म्हणाले, ज्याला तू तुझा मुलगा म्हणतोस तो तुझा मित्र आहे. विनायकच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याला तू विश्वासघातानं मारलंस तो परत आलाय. विनायक रडायला लागला. नाही नाही, साधू शांतपणे म्हणाले, कर्म कधीच माफ करत नाही, ते फक्त वेळ घेतं. तू त्याचं आयुष्य घेतलंस, आता तो तुझं आयुष्य घेतोय, तुझ्या सर्वात प्रिय गोष्टीतून. त्या रात्री विनायक घरी आला. मुलगा त्याच्याकडे पाहत होता. पहिल्यांदाच त्याने स्पष्ट बोललो, मित्र म्हणायचास ना. विनायक कोसळला. तो दिवस, तो कडा, तो ढकलणं सगळं त्याच्या डोळ्यासमोर आलं. तो मुलाच्या पायाशी बसला, रडत राहिला. पण आता मात्र उशीर झाला होता. काही दिवसांनी मुलगा गेला आणि त्याच्यासोबत विनायकचं सगळं सुखही. हॉटेल, पैसा, नाव सगळं सगळं असूनही तो रिकामा झाला. कारण कर्माचं फळ कधीच टळत नाही. ते फक्त योग्य वेळ
येण्याची वाट पाहत असतं.